आज आपण समता आंदोलन अंतर्गत इथे जमलेलो आहोत. तर आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 78 वर्ष झाले आहेत. अजूनसुद्धा आमची ओबीसीची जातीय आधारित जनगणना झालेली नाही आहेत. ही खूप मोठी शोकांतिका आहे. तो ओबीसी जातगणना आजपर्यंत सरकार का करू शकले नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यात आपला आज UGCचा मुद्दा आहे. UGCचा मुद्दा हा जाणून बुजून चुकीच्या पद्धतीने दाखवला जात आहे, कमजोर केला जात आहे, जेणेकरून लोकांना चुकीचा अर्थ जाईल. आणि जे समर्थनार्थ एकही व्हिडिओ आज आपल्याला तुम्हाला कोणत्या सोशल मीडियामध्ये किंवा कोणत्या TV माध्यमातून मिळणार नाही. तर हा खूप मोठा षड्यंत्र मीडियाच्या माध्यमातून सरकार माध्यमातून होत आहे. तर सर्वप्रथम जर ओबीसी जाती आधारित जनगणना झाली तर ओबीसीचे खरं प्रश्न सॉल्व्ह होतील, संसदेमध्ये जातील. आज ओबीसीचे खूप आमदार खासदार जे गेलेले प्रतिनिधी आहेत, पण खूप थोडेच प्रतिनिधी आहेत त्याचं ते समर्थन करतात. पण खूप सारे प्रतिनिधी असे आहेत पण त्याला ते हात घालत नाहीत. इथे आमच्या भारत मुक्ती मोर्चातर्फे आम्ही इथे समर्थन देतो आणि इथं बोलतो. धन्यवाद. आपली ही निषेध निदर्शनं यशस्वी केल्याबद्दल या निदर्शनात जे सामील आहेत, ज्या सर्व संघटना सामील आहेत, सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. ही आपली सुरुवात आहे. पहिल्यांदा एक लक्षात घेतलं पाहिजे की UGC रेग्युलेशन काय आहे. भारतामध्ये ज्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, जवळजवळ 48 सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत. आणि त्या युनिव्हर्सिटीजमध्ये OBC, शेड्यूल कास्ट म्हणजे दलित आणि आदिवासी या मुलांवर ज्या पद्धतीचा जातीय भेदभाव होतो आणि जातीय छळ होतो, त्याच्यामुळेच रोहित वेमुलाला आत्महत्या करायला या संस्थांनी भाग पडलं. त्याला आपण संस्थात्मक हत्या म्हणतो. पायल तडवीचं तसंच झालं एका आदिवासी मुलीचं. या आत्महत्यांच्या मध्ये 2013 पासून तर 2023 पर्यंत या आत्महत्यांच्या प्रकरणांच्या मध्ये 65% वाढ झालेली आहे. अत्याचारांच्या मध्ये 118% वाढ झालेली आहे. आणि आपलं मनाचं सांगत नाही आपण, तर नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरोचा आधार घेऊन या देशाच्या शिक्षण मंत्र्यानं हे संसदेत सांगितलेलं आहे. काय परिस्थिती आहे या OBC, दलित, आदिवासी विद्यार्थ्यांच्यावरती, त्यांच्यावरती नव्हे तर अगदी उच्चवर्णीय विद्यार्थ्यांच्यावरती सुद्धा अन्याय होऊ नये म्हणून जी रेग्युलेशन्स आली, जी नियमावली आली, ती नियमावली रोखण्याचं काम या मुठभर मनुवादी ब्राह्मण्यवादी लोकांनी हायकोर्टाचा आधार घेऊन रोखण्याचं काम केलेलं आहे, सुप्रीम कोर्टाचा. हे बघ, या देशातली सगळी न्यायालय ही जाणव्यामध्ये अडकलेली आहेत. या देशातली सर्व शासन यंत्रणा आणि ब्युरोक्रेसी, नोकरशाही ही ब्राह्मण्यवादी आहे. आमचा OBC बांधव एकूण लोकसंख्येच्या 52 ते 55% आहे. पण तो झोपलाय, त्याला झोपवलंय, तो लढला नाही असं नाही. ही सगळी जी आंदोलनं झाली, जरा इतिहास म्हणजे चिरनेरचं आंदोलन घ्या, महाराष्ट्राला स्वतंत्र करणारं जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं OBCच पुढं होता. परंतु आता कसं असतं की वाघाला किंवा सिंहाला त्याची शिकार करायची असेल तर त्याला हल्ली बंदुकीतून इंजेक्शन मारतात, त्याला ॲनेस्थेशिया देतात, हॅल्युसिनेशनमध्ये टाकतात. तसं आमच्या OBC बांधवांचं झालेलं आहे. आम्ही हे इथे सांगण्यासाठी आलो आहोत, आमच्या आगरी बांधवाला, कोळी बांधवाला, कुणबी बांधवाला, लोहार बांधवाला, साळी बांधवाला, सगळ्यांना तुमचे खरे खुरे मित्र आम्ही आहोत. बाबासाहेबांचे लोक, फडणवीसचे लोक तुमचे मित्र नाही आहेत. तसं असतं तर आत्ता जी जातीय जनगणना होण्याच्यासाठी जे निकष लावले गेलेले आहेत त्याच्यामध्ये नेम धरून OBCंना डावलण्यात आलेलं आहे. ओबीसीची जातीय गणना होता कामा नये
असं षडयंत्र रचलेलं आहे. आणि आपण तिघे जण जर एकत्रित आलो, आता इथं माझ्या बहिणी आहेत त्यामुळे मला काय बोलता येत नाही. अरे आम्ही 87% आहोत या देशाच्या लोकसंख्येच्या, आणि ते 10% सुद्धा नाहीत. पण सगळ्या मोक्याच्या जागा 90% जागा त्यांच्याकडे आहेत, आणि आमच्याकडे 10% सुद्धा जागा नाहीत. या देशातली सगळी शासकीय सगळे उद्योग, साऱ्या सेवा संस्था, नद्या, जंगल, डोंगर, बंदर ही सगळी विकली गेलेली आहेत. आता मी तुम्हाला सांगतो, ते नाही का ते मोदीचे चमचे करतात, मोदी मोदी, तर तुम्ही पण सगळ्यांना म्हणायचं मोदी मोदी. अगोदर मी बोलेल, नंतर तुम्ही मोदी मोदी करायचं. भारतातला सगळ्यात नालायक माणूस कोण? भारतातला सगळ्यात हरामखोर कोण? इस्रायलचा बच्चा कोण? ट्रम्पचा चमचा कोण? ओबीसीची वाट लावणारा कोण? अशा घोषणा द्यायच्या आपण. याच्या पुढे मोदी पाहिजे ना. तो म्हणतो की इस्रायल माझं फादरलँड आहे. मग जा ना तिथं, तू जा ना फादरलँडमध्ये, जा ना तिथेच मर. पाहिजे असेल त्या फडणवीसला पण घेऊन जा. मुद्दा काय आहे? आमचे SC STचे 113 खासदार आहेत आणि ओबीसीचे 130 खासदार आहेत. परंतु राजाराम पाटील साहेब बोलले ना, ओबीसीचे खासदार बाळामामांचा अफवा सोडला तर, नाहीतर ओबीसीचे खासदार हे ओबीसीचे प्रतिनिधी राहिलेले नाहीत, तर जात्यांना आणि धर्मांतर शक्तींचे एजंट झालेले आहेत. दलितांची पण तीच परिस्थिती आहे. म्हणून या आपल्या चळवळीला जी कुंठा आलेली आहे ती फोडण्याचं काम आजच्या आंदोलनाने केलेलं आहे. ही ठिणगी पडलेली आहे आणि महाराष्ट्रात त्याचा वणवा पेटणार आहे. मुद्दा असा आहे की ओबीसीची वाट लावायची. तुम्हाला सांगतो, आपण सगळे जे गावात राहणारे लोक आहोत, आपण सगळे एकत्रित राहतो. अडचण काय झालेली आहे की आपसामध्ये आपल्यातच भांडणं आहेत. आमच्या या आंदोलनामुळं ओबीसी, दलित, आदिवासी हा एकत्रित येईल आणि सगळ्या राज्यामध्ये नव्हे देशामध्ये सामाजिक सलोखा निर्माण होईल आणि जात्यांत आणि धर्मांतर शक्तींचा निर्णायक पराभव होईल. आमचं हे आंदोलन संवैधानिक मार्गाने आम्ही जाणार आहोत. आम्ही आमचा हिंसेवर विश्वास नाही. पण माझ्या एका बहिणीची माफी मागून बोलतो की आम्ही इतके प्रचंड संख्येने आहोत, आम्ही सगळे एकत्रित आलो आणि लघुशंका जरी केली तर हे जात्यांत आणि धर्मांत लोक वाहून जातील. एवढी ताकद आहे आपली. आपल्या ताकदीला आपण ओळखलं पाहिजे. आता याच्या पुढे ही टोकन निदर्शनं होती. आपल्याबरोबर कोण कोण लढायला येऊ शकतं त्याचा अंदाज आलेला आहे आणि मला खात्री आहे आम्ही सगळे जर एकत्रित आलो आणि आम्हाला टिकून राहावं लागेल. कारण प्रश्न कसा आहे, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की या सगळ्या उच्च शैक्षणिक संस्थांच्या मध्ये SC फक्त 2% सुद्धा नाहीत, ज्यांची लोकसंख्या 14 ते 15% आहे. आदिवासी 1.3% आहे आणि ओबीसी जे जवळजवळ लोकसंख्येच्या 55% आहेत त्यांना फक्त 2.5% जागा त्यांच्या भरलेल्या आहेत. IAS मध्ये 6,700 IAS आहेत. आमची काय अवस्था आहे? आमच्याकडे 5 ते 6% सुद्धा जागा नाहीत. म्हणजे जे हजारो वर्षापासून आपल्या बोडक्यावरती बसलेत आणि ज्यांनी बोक्याच्या जागा बळकावलेल्या आहेत त्यांना असं वाटतं जर ओबीसी, दलित, आदिवासी जर आमच्या हक्का म्हणजे त्यांनी बळकावलेल्या जागांच्यावरती नैसर्गिकरित्या जर त्यांनी हक्क सांगितला तर या देशाच्या मध्ये तुकडे पडतील. जाती जातीमध्ये विभाजन होईल. अरे अगोदर जाती जातीचं विभाजन झालेलं आणि ते तुम्हीच केलेलं आहे. म्हणून आम्ही आता ठरवलंय, आमचा शत्रू आम्हाला कळलेला आहे कोण आहे. आमचा शत्रू आम्हाला नेमकेपणे कळलेला आहे आणि त्यामुळं आम्ही सगळेजण जे इथे एकत्रित आलो
ते अजून एकत्रित येण्याच्यासाठी, एकजुटीनं राहण्याच्यासाठी, त्याच्यासाठी संविधानाची शपथ खातो आम्ही की आम्ही एकत्रित येणार. आणि परत सांगतो, जागा आमची, जिल्हा आमचा, समुद्रकिनारा आमचा, जमिनी आमच्या. आणि तिथं जे विमानतळ झालंय ते सुद्धा आमचे जे नायक आहेत, आमचे जे महानायक आहेत दिबा पाटील, त्यांचंच नाव त्या विमानतळाला झालं पाहिजे. त्यासाठी तमाम आंबेडकरवादी जनता, तमाम प्रागतिक जनता सगळी आमच्या आगरी बांधवांच्या बरोबर राहणार आहे. आम्ही सगळे एकत्रित राहणार आहोत आणि दिबांचंच नाव त्या विमानतळाला भेटलं पाहिजे. नाही तर त्या विमानतळ म्हणजे या सगळ्या जात्यांत, धर्मांत, ब्राह्मण्यवादी, मनोवादी शक्तींचं आम्ही त्या विमानतळाच्या मध्यभागी थडगं उभारू. अशा पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहोत. दिबा पाटील हमारे. आणि याच्यासाठी आपण सगळे जे एकत्रित आलोत, गावागावांच्या मध्ये आपण बैठका घेणार आहोत. पण मुख्य गोष्ट म्हणजे अशी, UGCचा प्रश्न काय आमच्या लोकांना अजूनही नेमकेपणाने कळावा म्हणून आपल्याला खूप मोठी व्यापक चळवळ करावी लागेल. आपण घाई करायची काय हरकत नाही आहे, म्हणजे घाई करायची काय गरज नाही आहे. आपण याच महिन्यामध्ये एक राज्यव्यापी परिषद फक्त UGCच्या प्रश्नांवर आणि OBCच्या प्रश्नांवर मुंबईमध्ये घेणार आहोत. आणि UGCचं राष्ट्रीय स्वरूपामध्ये, म्हणजे अगदी JNUमध्ये, दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये, लखनौमध्ये, बिहारमध्ये, पटनामध्ये, इलाहाबादमध्ये जे जे लोक आंदोलन करतायत, ज्याने आंदोलन पेटवलं, त्या सगळ्यांना आपण मुंबईत बोलवणार आहोत. आणि एक अत्यंत व्यापक असं आपण आंदोलन इथं उभं करणार आहोत. आता इथं फार चांगलं चित्र दिसलं, आमच्याबरोबर लाल बावटेवाले पण दिसलं, लाल झेंडा. कसं आहे की आम्हाला कोणालाही कापलं तरी त्याचं रक्त लाल असतं. अगदी फडणवीसला कापलं तरी त्याचं रक्त लालच आहे. आणि खरं म्हणजे ते कॉन्टॅमिनेटेड आहे, परंतु कष्टकऱ्यांचं सगळ्यांचं रक्त गडद लाल असतं, म्हणून आपल्या झेंड्याचा रंग लाल आहे, बरं का. आणि आपण सगळे एकत्रित आलेलो आहोत. एक गोष्ट आहे की ठाणे जिल्ह्याचे प्रचंड मोठे प्रश्न आहेत. आमच्या ठाणे जिल्ह्याची, रायगड जिल्ह्याची, पालघर जिल्ह्याची जवळजवळ 60 ते 70% जमीन अगोदरच गेलेली आहे. अन्याय पद्धतीनं या ब्युरोक्रेसीला हाताशी धरून फसवेगिरी करून आमच्या लोकांच्या जमिनी गिळंकृत केलेल्या आहेत आणि धनदांडग्यांचे फार्म्स उभे राहिलेले आहेत. आता आम्ही सुद्धा आमच्या जमिनी परत मिळवण्याच्यासाठी आणि धनदांडग्या या फार्म हाऊसेसचे मालक आहेत त्यांना आमच्या जिल्ह्याच्या मधून पळवण्याच्यासाठी सुद्धा आंदोलन करणार आहोत, बरं का. आम्ही गप्प बसणारे नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी, आम्ही कोणाला घाबरत नाही. हे सरकार स्वतःच घाबरलेलं आहे. आणि ज्या देशाचा प्रधानमंत्री मोदी ट्रम्पच्या पाया पडतो, इस्रायलला आपला फादरलँड बोलतो, ते देशाचं वाटोळच होणार ना. पण आम्ही आमच्या देशाचा वाटोळ करून देणार नाहीत, कारण या देशाचे खरे मालक OBC, आदिवासी आणि दलित आहेत. भटके सगळे OBC मध्येच येतात. हां, त्यामुळं आता हे आंदोलन खऱ्या अर्थानं अत्यंत असं क्रांतिकारक वळण घेणार आहे. मुंबईची परिषद आपण यशस्वी करायची आहे, त्यासाठी आपण कामाला लागू. आणि एक बाबासाहेबांची जयंती होईपर्यंत 14 एप्रिल, 15 एप्रिल, 16 एप्रिलपर्यंत सगळीकडे जयंती होणार आहेत. तर जयंत्यांच्यामध्ये हाच विषय असेल. आणि त्याच्यानंतर मात्र आपलं सामाजिक समता आंदोलन याच बॅनरखाली साऱ्या महाराष्ट्रात आपण आंदोलन उभं करणार आहोत. सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये, युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसेसमध्ये आपण हे आंदोलन उभं करणार आहोत. आणि मोठ्या संख्येनं लोक आपल्या आंदोलनामध्ये लढवय्ये लोक सामील होत आहेत. ही अत्यंत आश्वासक अशी गोष्ट आहे. आणि तुम्ही आजचं हे निदर्शन जे यशस्वी केलं त्याबद्दल सामाजिक समता आंदोलनाच्या वतीनं राजाराम पाटील साहेबांच्या वतीनं याच्यामध्ये खूप मेहनतीचं काम सर्वांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये कॉम्रेड प्रशांत सरखोत त्यांचे पण फार मोठा रोल आहे.